माझी दिना झाले संतांचे दर्शन, झाली पाप तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी झाली समाधान, पायी विसावले मन, झाली पाप तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, तू का म्हणे आले गदा, तोची दिवाळी दसरा, झाली पाप तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, दैन्य गेले उठा उठी, दैन्य गेले उठा उठी। विठ्ठल 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 हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनाथ महाराज की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, विठ्ठल 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 विठ्ठल। महायोग पीठे तटी भीमरत्यं वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन, पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन, पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन, पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन। तुझे चरण संत जी, तुझे चरण संत जी, पैसाने पनी मरनी जाने पाप मद पम गप मगरे मगरे सा, पाप मद पम गप मगरे मगरे, पाप मद पम गप मगरे मगरे सा। तुझे चरण संत जी, त्यांच्या कृपदाने तुझा विस्तार, बाबाजी सद्गुरु माझा तुका, कथेचा विस्तार, ब्रह्मांचा सर कथेचा विस्तार, ओम ज्ञानेश्वरा, ओम ज्ञानेश्वरा, ओम ज्ञानेश्वरा, ओम ज्ञानेश्वरा,
विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरण सरोज रज निजमन मुकुरो सुधारि बरनो रघुबर विमल जसो जोदायको फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। जयांची केली स्मरण होई सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण से गुरूंचे ते नमस्कार। आता विठ्ठल विठ्ठल धन्याचे दिन झाले संताचे दर्शन झाले पाप तापा तुटी दैन्य गेले उठा उठी प्रस्तुत। प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा परिहार द्यायचा तो म्हणजे असा। ब्रह्मांड नायक जगतचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालता वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभ प्रयस्थानम निधानम बीजम अव्यमायका। या जगतामध्ये या विश्वामध्ये प्रत्येक जीव प्रत्येक सजीव प्रत्येक गोष्ट प्रत्येक क्रिया करत असताना त्याच्यावरती सत्ता असते ती भगवान फक्त आणि फक्त भगवान परमात्माची। मला तुम्हाला सांगायचंय या कीर्तनासाठी सर्वजण 7 दिवसामध्ये अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अगदी महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक जिल्ह्यातील नामवंत कीर्तनकार येतात आणि वेगवेगळ्या संत महात्म्यांचा अभंग घेऊन आपोआपल्या पद्धतीने समजून देण्याचा प्रयत्न करतात। पण मी सांगेल जो कोणी कीर्तनासाठी उपस्थित आहे महिला असू द्या किंवा पुरुष सर्वजण भाग्यवान आहेत, कारण ज्याचं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य शिल्लक आहे तोच इथपर्यंत कीर्तनासाठी येऊ शकतो। कारण महाराज सांगतायत जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली। काही अभागी असतील घरामध्ये फक्त मंडप डेकोरेशन कीर्तनाचं आयोजन नियोजन गोधड्यात जाऊन झोपले असतील का पुण्य कमी पडलं पहा। अतिशय सुंदर आयोजन आहे अतिशय मंगलमय असं वातावरण आणि सुंदर अशा वातावरणामध्ये तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आज मला ज्यांच्यामुळे जुळून आलेला आहे आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातील प्रत्येक नामवंत कीर्तनकार कथाकार ज्यांच्या परिचित आहेत आदरणीय हरिभक्त परायण आमचे जिजाभाऊ यादव। मी भाऊंचे धन्यवाद व्यक्त करेल ज्यांच्याकडे आमचं भोजनही झालं। एकदा या परिवारासाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवायची। याचा अर्थ असा नाही फक्त भाऊंचं नाव घेतलं म्हणजे तुमची काही गरज नाही, कारण सप्ताह काही एकट्यानं होत नाही सगळ्यांचीच गरज असते। म्हणून सर्वच कमिटी मंडळी गावकरी मंडळी आयोजक नियोजक संयोजक मी तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते। सप्ताहामध्ये पात्र उचलण्यापासून तर कीर्तनकार ठरवण्यापर्यंत ज्यांचा ज्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे मी प्रत्येकाचे धन्यवाद व्यक्त करते। तसेच या कार्यक्रमासाठी आज आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे ज्यांना मी गुरु मानते आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातील प्रत्येक नामवंत कीर्तनकारांना ज्यांचा आशीर्वाद आहे महाराष्ट्रामध्ये फिरत असताना साधू संतांचा आशीर्वाद भगवान परमात्म्याचा आशीर्वाद घेऊन जेव्हा कीर्तनकार मंडळी फिरतात ज्यांचा अगदी कायम आशीर्वाद माझ्या पाठीशी असतो आदरणीय हरिभक्त परायण आमचे कल्याण बाबा बाबांची उपस्थिती आहे बाबांच्या चरणावर नतमस्तक होते। तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती अगदी 7 दिवसामध्ये ज्यांचं तुम्ही गायन ऐकलंय 2 दिवस आताही ऐकणार आहात पुढे पण ज्यांची कोकिळेसारखा ज्यांचा कंठ आहे आदरणीय हरिभक्त परायण आमचे शंकर महाराज अनपट अगदी 3-4 वर्षापासून दादांचा नामचा परिचय आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक नामवंत कीर्तनकारांच्या हृदयामध्ये ज्यांचं नाव आहे मी दादांचे धन्यवाद व्यक्त करेल। त्याचबरोबर अतिशय सुंदर कोकिळेसारखा ज्यांचा कंठ आहे आवाजापेक्षाही स्वभाव फार गोड आहे आदरणीय हरिभक्त परायण आमचे राठोड दादा दादांचे धन्यवाद व्यक्त करते। एकदा या गुणीजन मंडळींसाठी जोरात टाळी वाजवा। तसेच गायनाचार्य म्हणून अतिशय सुंदर ज्यांचा कंठ आहे आदरणीय हरिभक्त परायण
नारायण महाराज महाजन आहेत, हरिभक्त परायण गायन सम्राट शिवाजी महाराज बाबर दादांचे धन्यवाद, यांच्यासाठी जोरात टाळी वाजवायचे। तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे, अतिशय सुंदर जे मृदंग वाजवत आहेत, समयाशी सादर व्हावे असं ज्यांचं वादन आहे, आदरणीय हरिभक्त परायण आमचे योगेश महाराज भोसले, हा दादांचे धन्यवाद, जोरात टाळी वाजवायची एकदा, जोरात जोरात। व्याजानं नका देऊ टाळ्या, फक्त तुम्ही फुकटच्या आहेत ना, पैसे मागितलेत का कीर्तनकारानं तुम्हाला कोणी इथून मागच्या? हो दादा, तुम्ही मागितलेत काय? आम्ही ठरवलेत पैसे आधीच, त्याचं टेन्शन नका घेऊ फक्त। अतिशय सुंदर आयोजन नियोजन तसेच उपस्थिती कार्यक्रमासाठी आमची ईश्वरी ताई आहे, सर्वच टाळकरी मंडळी आहेत, गुणीजन मंडळी, विनेकरी बाबा आहेत, इकडे चोपदार बाबा तुमचे धन्यवाद। त्याचबरोबर 4-4 कॅमेरेवाले आहेत, महाराष्ट्रातले कीर्तनकार। हा माझ्या कीर्तनाला इकडं आलं की असतेच पहा, त्या मी बी टेन्शन घेत नाही अजिबात। अतिशय सुंदर ज्यांचा स्वभाव आहे, घरची परिस्थिती सगळं काही ठीक आहे, पण तरीसुद्धा वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठं योगदान आहे। आदरणीय हरिभक्त परायण आमचे शिवम दादा आकात दादांचे धन्यवाद, हरिभक्त परायण आमचे अमोल दादा, तुमचं नाव कायम चुकतं माझ्याकडून आणि त्यांना नितीन दादा म्हणायचे, तुमचे धन्यवाद। हरिभक्त परायण इकडे आदरणीय हरिभक्त परायण योगेश महाराज आहेत, तुमचे धन्यवाद। हरिभक्त परायण आहेत ना, पण ज्ञानेश्वर महाराज तुमचे धन्यवाद। तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती आहे महाराष्ट्रातील प्रत्येक नामवंत कीर्तनकारांच्या वरती जे नितांत प्रेम करतात, माझ्यावरती लेकीसारखं प्रेम करतात, आदरणीय हरिभक्त परायण आमचे जिजाभाऊ लाटे भाऊंचे धन्यवाद व्यक्त करते। तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती अतिशय सुंदर साऊंड ऑपरेटिंग करण्याचं कार्य करतायत हरिभक्त परायण साऊंडवाले दादा माऊली महाराज। हरिभक्त परायण असो किंवा नसो, फक्त सप्ताह होईपर्यंत, हा तुमचेही धन्यवाद। तसेच या कार्यक्रमासाठी आमच्या बाबांसोबत आलेले सर्वच माझे भावंड, आता फक्त नावं लक्षात नाहीत, वयामानानं नाही राहत, तुमचेही धन्यवाद। तसेच या कार्यक्रमासाठी माझे आई वडील देखील उपस्थित आहेत आणि विशेषतः महाराष्ट्रातील प्रत्येक नामवंत कीर्तनकार कथाकारांच्या वरती नितांत प्रेम करतात आणि प्रत्येक नामवंत कथाकारांच्या कथेमध्ये जे तबला वाजवण्यासाठी असतात, माझ्यावरती नितांत जे लहान बहिणीसारखं प्रेम करतात, आदरणीय हरिभक्त परायण आमचे गोविंद दादा दादांचे धन्यवाद, जोरात टाळी वाजवायची। सर्वच गावकरी मंडळी, कमिटी मंडळी, ज्ञानानं वयानं ऐका, भंग जगद्गुरु तुकोबारांच्या सेवेकरता निवडलेला आहे। मी सांगेल, या धर्ममंडपामध्ये बसलेला प्रत्येक व्यक्ती भाग्यवान आहे, अगोदरच मी सांगितलंय तुम्हाला। मग भाग्यवान का आहे? भगवान परमात्म्यानं अतिशय सुंदर अनमोल असा मनुष्य नरदेह दिलाय प्रत्येकाला। दिलाय कशासाठी? पंगत चालू आहे गावात, पंगत चालू आहे ना, चार्जिंग झाली सगळ्यांची। देवी दिला देह भोजना, आधी पोटोबान मग विठोबा, असं नाही। देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा, किंवा याच देही गडे देवाचे भजन। भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी मनुष्य देह धारण करावं लागेल, कारण संत महात्म्यांच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झाली, भगवंताचं नामचिंतन केलंय, जीवनाचा उद्धार देखील झालाय। पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे, म्हणून याच पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातेला म्हटलं जातं, पवित्र ती कुळा पावन तो देश, 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 जेथे हरिजनास जन्म कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती,
पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत, विशेषतः अनेक शूरवीर देखील जन्माला आली आहेत. का? ते आहेत हरीचे दास. आज आवर्जून सांगायचे मला, बोलण्यासाठी काय अडचण नाही. का? जरांगे पाटलांचा फोटो डायरेक्ट सप्ताहाच्या बॅनरला आहे ना, अडचण नाही ना, काही टेन्शन नका घेऊ अजिबात. कालच आरक्षणाचं कीर्तन करून आले पहा, कॅमेऱ्यात तसे लावूनच देत नाही कीर्तनाला. सप्ताहातलं नाही आरक्षणाची कीर्तनाला, लय घोटाळे झाले. 2-4 दिवसापूर्वी काय सांगावं तुम्हाला, अशी बेजार परिस्थिती. लोक म्हणे ताई तुम्ही मराठा समाज आहेत, आम्हाला नको कीर्तन. सप्ताहातलं कीर्तन कॅन्सल केलं म्हणा. खोटं सांगत, गावाचे नाव सांगत नाही. फक्त मला सांगायचं आहे काय, तर जरांगे पाटलांनी एवढा मोठा खटाटोप केलाय का, उगाचच केलाय का, काही काम नाही म्हणून? आजपर्यंत प्रत्येकजण कोणीच ऐकत नव्हतं, पण सरकारानं आपलं मत ऐकावं. सगळ्याचं अंतकरण, लेकीचं, बहिणीचं, भावाचं, पत्नीचं अंतकरण प्रत्येकाला कळतं. घर प्रत्येकाला कळतं, प्रपंच प्रत्येकाला कळतो, संसार प्रत्येकाला कळतो. लेकीसाठी, भावासाठी, बहिणीसाठी, पत्नीसाठी भांडणारे अनेक आहेत, पण समाज माझा परिवार आहे असं म्हणून भांडणारे फक्त जरांगे पाटील आहेत. जरांगे पाटलांनी सांगितलं का, जसं छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक मावळ्याला सांगायचे 6 महिने शेतातले कामं आटपून घ्या, का मोहिमेवर जावं लागणार आहे, तसं जरांगे पाटलांनी सांगितलंय 24 तारखेपर्यंत कामं आटपून घ्या. सरकारने आपलं मत नाहीच ऐकलं तर कदाचित आपल्याला देखील मोहिमेवर जावं लागणार आहे. कुठं? मुंबईला. तेव्हा फक्त एवढंच, आलं 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 गड्यांनो भगवं वादळ आलं, हे आलं हे आलं हे आलं गड्यांनो भगवं वादळ आलं. आलं 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 गड्यांनो भगवा वादळ आलं. मी सांगेल पहा, जरांगे पाटलाला एवढं समाजानं डोक्यावर घेतले. समाज काही येडा आहे का कोणाला डोक्यावर घ्यायला? आजपर्यंत कोणत्या माणसाचं नाव झालंय का असं 2-4 वर्षाच्या कालावधीत? ऐकले का कधी? तुम्हाला विचारते. हो छावा. मग काय सांगायचंय, काय सांगायचंय मला ऐका. आजपर्यंत समाजाने कोणालाही डोक्यावर घेतलं नाही. समाज त्याच माणसाला डोक्यावर घेतं, ज्या माणसाला समाजाचा विश्वास प्राप्त करून घेता आला, समाज त्याच माणसाला डोक्यावर घेतं. आजचा पराक्रम नाही हा, 25 वर्षापासून जरांगे पाटलांनी आयुष्य घातलं याच्यात. स्वतःची मुलगी कितवीला हेही माहिती नाही. सांगायचंय काय, हे आहेत हरीचे दास, त्यांच्यासाठी धन्य माता पिता तयाचे. मला तुम्हाला सांगायचंय, पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. अनेक शूरवीर देखील जन्माला आली आहेत. म्हणून तर आज आपण पाहतो या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीला 3 जणांचं फार मोठं योगदान आहे. 3 जण कोणते? 3 सजावत देश को, सती संत और शूर, 3 लजावत देश को, कपटी कायर क्रूर. 3 सजावत देश को, सती संत आणि शूर, 3 लजावत देश को, कपटी कायर आणि क्रूर. मातीनं संस्कार लावायचे बरं का महिला मंडळ. लेकरू जेव्हा जन्माला येतं का, सगळ्यात अगोदर त्याचा गुरु कोण असतं? जाऊ का घरी? चहा घ्यायचा आहे तुम्हाला? भेटल कीर्तन संपल्यावर. असं फ्रेश बसा, गुलाबाच्या फुलासारखे चेहरे घेऊन. सूर्यफुल नका हो. लेकराचा पहिला गुरु कोण असतं?
त्याची आई, बरोबर. जशी आई संस्कार लावते तसं लेकरू घडत असतं पहा. मग संस्कार लावायचे छत्रपती शिवाजी महाराजांना माँसाहेब जिजाऊंनी लावले. ते संस्कार लावायचे कोणते? जरांगे पाटलांच्या आईने लावले. ते जेव्हा चांगले संस्कार लावाल तेव्हा लेकरू चांगलं घडल. आयुष्यामध्ये खूप गाड्या बंगलं सगळी कमावलंय, पण माहिती नाही 3 मजली बिल्डिंग बांधली, त्या बिल्डिंग मध्ये आपले म्हातारपणी जागा असेल का नाही. तुमची जागा जर म्हातारपणी गोठ्यात असेल तर त्या बंगल्याला काय अर्थ आहे. संस्काराला महत्व आहे. नाही गाड्या कमवता आले तरी चालेल, नाही बंगले कमवता आले तरी चालेल, कारण माणूस किती दिवस जीवन जगला याला अजिबात महत्व नाही, जगून केलं काय याला फार किंमत आहे. किती दिवस आपण किती गाड्या बंगल्या किती प्रॉपर्टी कमवली याला किंमत नाही, किती प्रॉपर्टी तुमची सत्कार्याला लावली आहे याला फार किंमत आहे. पण माणसानं जगायचं कसं हे आपण ठरवायचंय. म्हणून आईनं संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचंय. पहा, संरक्षण करता येतं. देशाच्या सीमेवरती डोळ्यामध्ये तेल घालून माझे वीर जवान लढतायत म्हणून तर आपण निवांत शांत बसून कीर्तन ऐकतोय. पहा, मला सांगा, आज तोच कुणाचा तरी पती आहे, कुणाचा तरी भाऊ आहे, कुणाचा तरी नातू आहे, कुणाचा तरी मुलगा आहे, पण कोणत्याच नात्याचा विचार न करता स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार होतात. त्यांनी फक्त एकच म्हणावं, हे गुजरने वाली हवा बता, मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा, मेरे दोस्तों को सलाम दे. तुला सांगायचंय काय? वीर जवान आज जिथे कुठे जातात त्यांनी फक्त एकच म्हणण्यासाठी वृत्त. पहा, चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले जहाँ तुम चले गए. ते वीर जवानांचे देखील खूप मोठे उपकार आहेत. म्हणून त्या वीर जवानांनी देशाचं संरक्षण करायचं आहे. म्हणून या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी, प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा. कारण संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञान देवे रचला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, बहिणी म्हणे फडकविती ध्वजा आणि निरूपण केले ओझा. वारकरी संप्रदायाची इमारत आहे. इमारतीचा कोणी पाया झाले, कोणी खांब झाले तर कोणी कळस झाले. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. म्हणून मी सांगेल, संतांकडून आपल्यालाही काही ना काहीतरी गुण शिकण्यासारखं आहे, काहीतरी बोध घेण्यासारखं आहे. आपण जर माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र जर पाहिलं तर माऊली ज्ञानोबारायांना विश्वाची माऊली म्हटलं जातं. आज आपण पाहतो अवघ्या महाराष्ट्रातील प्रत्येक कीर्तनकार, गुणीजन मंडळी, कलाकार असू द्या, गायक वादक कोणी असू द्या, महाराष्ट्रामध्ये कित्येक पैशाच्या गाडीमध्ये फिरतात. माऊली ज्ञानोबारायांची संत महात्म्यांची कृपा त्यांच्यावरती आहे. पण मी सांगेल ना, काय म्हणतात ना, जया अंगी मोठे पण तया यातना कठीण. ज्या माऊली ज्ञानोबारायांना अन्न भेटलं नाही, ज्यांच्या पिठामध्ये लोकांनी धूळ कालवली, त्याच माऊली ज्ञानोबारायांच्या अभंगावरती आज लाखो महाराज मंडळी कीर्तनकार पोट भरवत आहेत. पहा, मला सांगायचंय काय, विश्वाची माऊली आहेत. ज्ञानदान करण्याचं कार्य केलंय. म्हणून माऊली ज्ञानोबारायांना ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती, ज्ञान देव तू माहिसे, किंवा ज्ञानाचा 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 सागर,
सागर सखा माझा. टाळ्या वाजवायची पद्धत नाही का इकडं? नाही, मला माहिती नाही तुम्ही सांग काम येत म्हणून. तुमचीच एखादी मुलगी उभी असती, हो दादा, एखादी यांची मुलगी असं केलं असतं चार बऱ्या, डोळा तुमची पापणी खाली पडेल का? हो, असं कुच्चरपणा नाही करायचा. मनातून वाजू वाटली तर वाजवा, टेन्शन घेऊ नका, खुशाल झोपा. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानोबरांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केलं. तर काही काही मंडळी म्हणतील ताई कीर्तन भजने करा वाटतो, पण प्रपंचाचा व्याप खूप पाठीमागं वाढलाय. आम्हाला कीर्तनाला जाणं होत. संत सावता महाराजांचं चरित्र पहा. संत सावता महाराज सांगतायत दुसरा परमार्थ करण्याची गरज नाही. आमच्यासाठी आहे कांदा मोळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी, किंवा विठ्ठल जळीस तळी भरला रीता ठाव नाही उरला. एवढंच नाही, सर्व गटी राम देहातही एक सूर्यप्रकाशक देव नटला. जोरात जय हो. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, भरुनी उरला चराचरी. संत सावता महाराजांनी सांगितले भगवान परमात्मा प्रत्येक ठिकाणी आहे. जे कार्य दिले भगवान परमात्मेनं तेच काम प्रामाणिकपणे पार पाडणे हाच खरा परमार्थ आहे. दुसरा परमार्थ करण्याची
गरज नाही. महिला मंडळ पुरुष मंडळ मी सांगेल पहा, त्याच बाईला जास्त काम असतं आणि त्याच माणसाला जास्त काम असतं की जी बाई आणि जो व्यक्ती प्रामाणिकपणे काम करतो. खरंय की नाही? बोला पटकन. कळतंय ना बोलणं? मराठीच बोलते बरं, कोंगाडी बी नाही. का? त्याच बाईला जास्त काम, त्याच माणसाला जास्त काम असतं की जी बाई प्रामाणिकपणे काम. मला सांगा, राधा हक्का गावातली चांगली खुरपती म्हणून तुम्ही महिनाभर थांबता. केसरा काकू रोज तुमच्या दारावर येडे घालती, पण तुम्हाला माहिती हिला येत नाही खुरपता. ती म्हणते जाऊन दे, दुसरीला 200 देताना मला 100च द्या, पण तरी सुद्धा तुम्ही नाही म्हणता. खरंय की नाही? मला सांगा, महिला मंडळ कापूस आहे आपल्या इकडे, सरकी तूर पळाटी कपाशी आहे ना. एकदा कीर्तनात म्हटलं मी, तुमच्याकडे पीक काय? हे लोक म्हणे सरकी तूर पळाटी कपाशी. मला सांगा, महिला मंडळ शेतामध्ये जास्त कामाचे दिवस आहेत. किती वाजता जाता शेतामध्ये स्वतःच्या? रोजानं नाही, स्वतःच्या शेतात. किती वाजता? 6:30ला 8 वाजतेत स्वतःच्या शेतात. रोजानं नाही बरं का. हां, स्वतःच्या शेतात. बरं, स्वतःच्या शेतात काम करायला गेल्यावर महिला मंडळ दिवसभरात किती वेळा पाणी पिता आणि किती वेळा जेवण करता? बोला पटकन. ताण भूक कळते मारा धाका तुम्हाला? हां हां. आणि दुसऱ्याच्या शेतात जाऊ दे बरं जिजाभाऊ, 4 बाया 5 घागरी पाणी पितात. कशा पेता असतील तुमची तुम्हाला माहिती आहे. खरंय की नाही? काही एवढ्या बदमाश गवत काढतात आणि काही गावतावर माती लोटून पुढं काऊन तर 5 रेटना. कापूस वेचायला गेला तर सकाळी दैवाराचं जातात जड भराव म्हणून. काही कापसाची मध्ये दगड. खरंय की नाही? संत सावता महाराजांनी सांगितलंय, भगवान परमात्म्याला जे काम दिले तेच कार्य प्रामाणिकपणे पार पाडणे हाच खरा परमार्थ आहे. दुसरा परमार्थ करण्याची गरज नाही. आणि जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलंय, माझी मज झाली अनवर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. जशी वारकरी संप्रदायाची इमारत वारकरी संप्रदायाचा चेहरा आहे पहा. मी सांगेल, वारकरी संप्रदायाच्या चेहऱ्यातील नाक. मला सांगा, माणूस सुंदर दिसतो कधी? बोला पटकन. फेपानं नाक असल्यावर कधी दिसतो सुंदर? एवढंच नाक आहे, भली मोठी नतनी. तीच इकडून तो एकदा नाक वाकडं करते, इकडून एकदा नाक. उपयोग आहे का काही? किती सुंदर. काय करावे ती 32 लक्षाने, नाक नाही तेने वाया गेली. कितीही सुंदर असू द्या माणूस, पण नाक नसेल तर? माणसाच्या नाकाला धार असावी पण धार नसावी. रेंज मध्ये राहा फक्त. टावर, हा टावर खाली रेंज नसती कधी कधी. धार असावी पण कायला 12 महिने पाऊस काळ चालू असतो. धार असावी. तसं वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबार आहेत. आणि तुकोबारांनी सांगितलंय, माझी मद झाली अनवर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. तुकोबारांचा अधिकार अनुरेणुया थोकडा, तुका आकाशा एवढा. आभाळा एवढी ज्यांची उंची. पण मी सांगेल पहा, जगद्गुरु तुकोबार आभाळा एवढे नाही तर ज्यांच्या अधिकारासमोर आभाळ देखील ठेंग नाही, असे अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबार आहे. तुकोबारांसाठी तुका राम आणि नाम घेता का पयम. ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगालाही कंप सुटावा, हे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये, त्यांना म्हटलं जातं जगद्गुरु तुकोबार आहे. अशाच तुकोबारांकडे काही साधक मंडळी साधकांनी विचारलं, महाराज तुम्ही म्हणता आमचा दिवस धन्यतेचा ठरला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, प्रापंचिक धन्य नाही, परमार्थिक धन्य. धन्यतेचा दिवस ठरला आपण कधी? अभंगाच्या पहिल्या चरणात. धन्याजी दीन धन्याजी दीन धन्याजी दीन धन्याजी दीन
टाळी वाजवा. धन्याजी दीन धन्याजी दीन. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, धन्याजी दीन आमचा धन्यतेचा दिवस ठरला. पण कधी झाले? संतांचे दर्शन, जेव्हा संतांचं दर्शन झालं तेव्हा. आता मला सांगा, तुम्ही आम्ही म्हणता धन्याजी दिन, कधी बऱ्याच दिवस झालं तुमच्या पप्याचं लग्नच नाही झालं, इकडून तिकडून जुळून आलं, धन्याजी. खरंय की नाही? आणि आज लग्न होणं म्हणजे धन्यतेचा दिवस आहे. होत झालेत काही ते सगळ्यांचे? कशा हसत आहेत? पोरगी नाही पाहिली मी, टेन्शन घेऊ नका, तुमचे लग्न होतील. पण हनुमंतरायाचा तुम्हाला आशीर्वाद. का? जे कीर्तन भजनात बसते त्यांचे लग्न होते. जे रोज इकडून तिकडून या गल्लीत त्या गल्लीत या गावात जाते, एकाचे रट्टे खाऊन येते, 2 चपला खाऊन येते, त्यांनी फक्त भगवे कपडे घालायचे, अशा मोठ्या मोठ्या रुद्राक्षाच्या माळा घालायच्या, असा आडवा भस्मा लावायचा भोले बाबांसारखा. बम बम बोले टेकडी वाले कैलास की राजा, चिल्लीम भराई ताजा, दम लगाने आजा की चलो हिमालय के गुफा में. तिकडे गेले तरच शांतता आहे. फार कसं पटलंय तुम्हाला? आता आमच्या शेजारचा एक मुलगा मला म्हणे, ताई एखादी पोरगी पहा ना. म्हणलं दादा आता वय काय चालू आहे? म्हणे 42. म्हणलं 8 वर्षासाठी कशाला बट्टा लावून घेतो आता, बस शांत. तिकडं काय लई सुख आहे का? मला सांगायचंय काय, लग्न होणं म्हणजे धन्यतेचा दिवस नाही. आपण म्हणतो मुलगा झाल्यावर, लग्न झाल्याच्या नंतर, घरामध्ये सून आल्याच्या नंतर, गाडी बंगला जमीन जुमला प्रॉपर्टी धनदौलत भेटली तर म्हणता धन्य आजी दिन. पण नाही, याला धन्य आजी दिन म्हणता येत नाही. लग्न राहिलेत, दुसरं तिसरं कारण काहीच नाही, याच्यामुळे लग्न राहिलेत. म्हणलं कसे उठून गेले पटापटा. लांब जा म्हणा तिकडं. हा, काय भांडणं करायचे करा, लांब जा. विठ्ठल 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 मी सांगेल, म्हणायचं असेल मुलगा झाल्याच्या नंतर धन्य आजीने जरूर म्हणा, पण मुलगाही तसा पाहिजे. पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा तेही लोकी झेंडा, किंवा कन्या तरी ऐसी देई जीसी मेरा मुक्ताबाई, किंवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक. इकडं पारा दाका केस राका, इकडं पहा गंगूबाई, पहा इकडं. लयच कापूस फुटलाय का? येते उद्या, टेन्शन घेऊ नका. तिकडं कसं तुमचं मन जाते पटकन, इकडं कावाची सांगते मी, देवे दिला देह भांडण्यासाठीच दिला असं वाटतंय तुम्हाला. चांगलं कर्म करा, चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ भेटल, वाईट कर्म केलं तर वाईट फळ भेटल्याशिवाय राहत नाही. पहा आपलं मन इकडं तिकडं, मन हे चंचल चपळ, जाता येता पण धरा त्याला जागेवर. का? सगळ्यात जीवनाचा उद्धार इथं आहे. इथं म्हणा धन्य आजी दिन, तिकडं अजिबात नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात धन्यतेचा दिवस ठरला. कधी? जेव्हा संतांचं दर्शन झालं तेव्हा. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे, किंवा बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. जेव्हा गुरु स्वप्नामध्ये आले तेव्हा आमचा दिवस धन्यतेचा ठरला. रामकृष्ण हरी हा मंत्र दिलाय. आणि जीवनामध्ये गुरु करणं गरजेचं असतं. पहा, कारण गुरुच्या आदेशानुसार माणूस का गुरु करावे लागतात. धन्यतेचा दिवस लेकरू झाल्याच्या नंतर म्हणतो आपण, पण मुलगा तसा निवडला तर आजकाल पाहतो आपण, अगोदर गावाला ताण देतात, नंतर घराला ताण देतात. एकदा का आई वडील बेजार झाले मग त्यांनाच वाटतं यांनी नसतं जन्म घेतला तर बरं झाला असता. तुम्हाला उदाहरण सांगते पहा, इकडं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसारखा टिळा लावून शिवाजी महाराज होत नाही. शिवजयंती साजरी करतोय, डीजे समोर दारू पिऊन जर गाण्यावर नाचत असाल काहीच उपयोग नाही. शांताबाई, छत्रपती शिवाजी महाराज का नाचत होते का? हा, काय छावा 12 महिने तुमच्या तोंडात मावा, कसा होईन छावा? असं अजिबात नाही. तुम्हाला उदाहरण सांगते, एक मुलगा होता 23 वर्षाचा, नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाटक करून आला. जसंच तसा ड्रेस होता, भले मिशा दाढी वाढलेली. इकडं पहा फक्त, लक्ष देऊ नका, रेंजमध्ये राहा. जसा आला, बसमधून प्रवास चालू होता त्याचा, बसमध्ये बसला,
कंडक्टर आले, तिकीट 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 तिकीट. गपचूप तिकीट काढावं ना त्यानं. तो काय म्हणतो, भाग्य आहे तुमचं, राजा तुमच्या बसमध्ये आले. नाही का चपला हाणं याला आता. काय म्हणतो, भाग्य आहे तुमचं, राजा तुमच्या बसमध्ये आले. कंडक्टर जरा पुढची होती, अशी आडाडात नुसती जंगलात बस उभी केली आणि त्यानं घंटी वाजवली, बस थांबली. तो म्हणतो, राजा हा घ्या मुजरा, गड आला, उतरा खाली. मला सांगायचंय काय, मुलगा तसा पाहिजे पहा. लेकरं जर सात्विक विचाराची असतील, त्यांचा आनंद जगाच्या मालकाला होत असेल. मुलगा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. आज आपण पाहतोय आपल्या दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकामध्ये नथ आणि पुरुषांच्या ओठावर विषुकुणामुळे जिवंत असेल तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. म्हणून अवघा महाराष्ट्र म्हणतो, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. जो आपण जातीभेद करतोय ना, मतभेद, छत्रपती शिवाजी महाराजांना 18 पगड जातीतले माणसं स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी मावळे तयार व्हायचे पहा. जगद्गुरु तुकोबारे, माऊली ज्ञानोबारे, संत नामदेव महाराज कधी म्हटले नाही या धर्माच्या लोकांनी कीर्तन ऐका, या जातीच्या माणसांनी कीर्तन भजन ऐकायचे नाही, यांनी कीर्तन करायचे नाही, असं अजिबात नाही. टाळी वाजवा. वा वा. साखर खाता काय जास्त तुम्ही? चहा, गोड चहा पितो म्हणे. असो, टाळ्या थोड्या मनातून वाजवत जा बरं. तुम्हाला उदाहरण सांगू का? एक बाई होती पहा, म्हातारी आजी. पूर्ण कीर्तन होईपर्यंत नुसती रडायची, भले मोठ्या मोठ्याने रडायची. आपण कधी कधी भानगड होती पहा, कीर्तनकार एखाद्या महाराजाकडे बघून सांगतात, खाली म्हातारं बसलंय, 85 वर्षाचा आहे, अशी नुसते असं ना असं करायचं. मला वाटलं बाबा लईच हुशार आहेत. कीर्तन संपलं, म्हटलं बाबा दादा हे बाबाचा लईच अभ्यास दिसतोय जरा. लोक म्हणे बहिर येते, त्याला ऐकायला येत. आजी नुसत्या रडायच्या. कीर्तन संपलं ना आजीला म्हटलं, आजी झालं काय तुम्हाला रडायला? काही तुमची सून त्रास देते का? काही मुलगा त्रास देतो का? तुमचे काही मालक त्रास देतात का? आजी म्हणे, ताई अख्ख्या गावात माझ्या सुनासारखी सून नाही. म्हटलं काय करते? 3 पिढ्या झालं. म्हटलं 3 पिढ्या. सख्या भावाची केली, मला या आत्याला दिलं तर म्हणे. सख्या भावाची केली, 3 पिढ्या झालं. आम्ही तेल, मीठ आणि शेंगदाणे याच्याशिवाय दुसरं काहीच विकत आणत नाही म्हणे. म्हटलं कसं करता नेमकं? कधी बाजार तर केलाच नाही म्हणे. हिचे भोपळे आणतो, तिचे दोडके आणतो, तिचे वांगे आणतो. हां, ती परंपरा. माझे मालक एवढे माझ्याकडून बोलता म्हणे. रोज राधा अक्काचे भांडणं आले ताई, तरीसुद्धा माझं म्हातारं अजिबात त्यांच्याकडून बोलत नाही. मला सांगायचं काय? म्हटलं आजी मग नातू काही त्रास देतो का? आजी म्हणे, ताई अख्ख्या गावात माझ्या नातवासारखा नातू नाही. म्हटलं काय करतो? कोणतंही कीर्तन असू द्या, कोणत्याच
कीर्तनकार महाराजांचं कीर्तन सोडत नाही. म्हटलं असं जातो कसा? म्हणजे त्याला गाडी बसायला. म्हटलं मग तुमच्या घरी का पेट्रोल पंप आहे का? मग ते पेट्रोल टाकतो कसा? ताई एवढा हुशार आहे ना तू, कीर्तन संपण्याच्या अगोदर उठतो, दुसऱ्याच्या गाडीतलं काढतो ना आपल्या गाडीत टाकतो, किती सोपं आहे. म्हटलं असं. मग काही त्रास आहे का तुम्हाला? आजी म्हणे ताई काय सांगू तुम्हाला, यायचं नव्हतं कीर्तनाला, बळच आले, पाय ओढत नव्हता, 2-3 वर्ष झालं अजिबात जात नव्हती मी कुणाकडे कीर्तनाला, केव्हा गेले ना. म्हटलं झालं काय आजी नेमकं? 3 महिने झालं 103 किलोची अशी गधड्यासारखी बकरी होती ताई, तुम्ही मध्ये अशा करायच्या, माझी बकरी अशी आरडू आरडू मेली, मला तुम्ही आरडला की माझ्या बकरीच्या. तशी नाही ना भानगड काही, बकरी नाही ना मेली कोणाची, लयच गालातली गालात. जे मोकळ्या मनाने हसतं ते मोकळ्या मनाचं असतं, म्हणजे गालातली गालात हसतं ते प्युअर आतल्या गाठीचं असतं. तुम्ही ओळखा आता कोण येतं. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात, संतांची संगती झाली, जीवनामध्ये समाधानी झालो. समाधान प्राप्त करून देण्याची क्षमता फक्त संत महात्म्यांमध्ये आहे. मग त्याच संतांच्या चरणावरती नतमस्तक व्हा. नतमस्तक मस्तक संतांच्या चरणावरती ठेवायचंय. मला सांगा, मन स्थिरावले, मनच का स्थिर करायचंय? तुम्ही देहानं किती बसा आणि तुमचं मन जर गुलाबजाम खाऊन येत असेल तर उपयोग नाही काय. इथं बसून देहानं इथं बसलाय तर धक्का दगडाका धोंडाका मंडाका गंगूबाई रंगूबाई केसरा काकू, हां इथं बसलाय तुम्ही देहानं, आणि तुमचं मन जर शेतात जाऊन कापूस वेचत असेल तर उपयोग आहे का काही? आणि यांचं मन जर कापसाच्या गोण्या घरात घेऊन येत असेल, किती रुपये भाव आहे कापसाला आता? अशी घराची घरं भरून ठेवलेत लोकांनी, कापूसच विकाना. सरकार तरी काय भावच देणं, काय करावं आपण तरी, खरे की नाही? मला सांगायचंय काय, मन हे चंचल चपळ, म्हणून काय करायचंय? मने हा मोगरा अर्पुनीश्वरा, मन हा मोगरा मनहा मोगरा अर्पुन ईश्वरा, मनरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करावं लागेल. जीवनामध्ये समाधानी व्हायचंय कसं? नामचिंतन केलं, संतांची संगती केली तर माणूस आपोआप समाधानी होतो. पहा, जेव्हा प्रपंचाचा व्याप पाठीमागे लागतो, हे माझं ते माझं ते माझं ते माझं, हे करायचंय ते करायचंय, नंतर समाधान भेटत नाही. पहा, 1-2 एकच शब्द आहे, फक्त अनुस्वाराचा फरक आहे. पहा, चिंता आणि चिता, बरोबर? प्रपंचाची चिंता, माणसाला चिंता आणि चिता, चिता ही माणसाला मेल्याच्या नंतर जाळते, बरोबर? आणि जी चिंता आहे ती माणसाला वारंवार जाळत असते. पहा, जिवंतपणी जाळते. मग माणसानं समाधानी व्हायचं असेल, संत महात्म्यांचं चरित्र पहा, जीवनामध्ये समाधानी होते संत महात्मे. त्यामध्ये संत जनाबाईंचं जर चरित्र पाहिलं, जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा संत जनाबाईंना झोपडीमध्ये दळण दळू लागण्यासाठी येत होता. जातं कळतं महिला मंडळ हाय का? जातं झोपल्या का तुम्ही? नाही ना, जातं कळतं ना. पहिल्या काळात महिला मंडळ लवकर उठायच्या, पहाटे 3 वाजता 4 वाजता उठून दळण दळायच्या. मग तेव्हा कुठंतरी सकाळी स्वयंपाक व्हायचा. 15-15, 20-20 जणांचं एकत्रित कुटुंब राहायचं. त्याला मराठी ओरिजिनल शब्द खटलं म्हणतात, बरोबर? एकत्रित राहायचे, स्वयंपाक करावा लागायचा, जात्यावर दळण दळावं लागायचं. जातं कळतं आता? पहिल्या काळात अशा भाकरी फुगायच्या. म्हातारे ते भाजीचं एक मडकं असायचं. पहा, कारण काही दिवस माझी आजी सुद्धा करत होती. भाजीचं मडकं राहायचं, भाकरी करायची चुलीवरती, बरोबर? चुलीवर भाकरी केल्यामुळे भाकरी किती फुगायच्या? हा आजी,
चष्मेवाला आजी फुगायचे की नाही भाकरी? आता भाकरी करणारी फुगती, भाकरी फुगत नुसत्या गजगज भाकरी करा गॅसवर खा का. मला सांगायचंय काय, पहिल्या काळात महिला लवकर उठायच्या, जातं कळत होतं. आताच्या बाईला जातं. एक आजीबाई नातीला गाणं लिहिलं. आजी म्हणायची, आंब्याचा रस पाणी टाकून केला ना सण, माझ्या गठा केला नवरा मिळाला गांजा खास. आताचे गाणे. एक तर बाई म्हणे, लिंबाच्या झाडाखाली माझा भाऊ दारू पाडी, कोण्या मेल्यानं केली चाडी, आली पोलिसाची गाडी, माझ्या भावाला धरून जोडी. या हाताची गाडी आहेत. एके बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना, नवरा उठना, नवरा गोदाड्यात, आणि तिनं केलं चालू, पाटेच्या पारामंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगा, उठ गोदाड्यातल्या सोंगा. हे आताचे गाणे आहेत. माझी आजी पहिल्या काळातलं गाणं म्हणायची पहा, माझ्या लक्षात आहे. तुम्हाला आठवलं तर पहा, तेवढंच येतंय मला. ते गाणं आजी म्हणायची, पंढरपुरामंदी काही वाजत गाजत, शिरी सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, तुळशीचा पालाबाई आता होता काय झाला, सख्या माझ्या विठ्ठलाने रावळाला रंग दिलाय. असंच होतं ना. जात्यावरच्या गाण्याला एक विशिष्ट चाल असते बरं का बाबा. त्या चालीत गायलं तरच ते कानाला ऐकायला बरं वाटतं. हे गाणं एकदा कीर्तनात म्हटल्याने एक मुलगी मला म्हणे, ताई तेवढं ते गाणं द्या ना लिहून. मी दिलं लिहून, पण तिच्याकडे चाल लक्षात आहे. तिला म्हणलं, दीदी याला चाल कोणती लावते? ती म्हणे, ताई याला चाल शांताबाईची चालन का. जात्यावरच्या गाण्याला विशिष्ट चाल असते. संत जनाबाई म्हणतात पहा, तुझ्या सांगा पहा, आपल्याला भगवंताचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जावं लागतं. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? देवाचं दर्शन घ्यायला का देव घरी येतो? आपल्या दारात कुत्रं लवकर थांबत नाही. देव कधी यायचा? देवाचं दर्शन घेण्याकरिता आपल्याला मंदिरात जावं लागतं. पण ज्यांच्या घराचं मंदिर झालं, अशा असणाऱ्या संत जनाबाई म्हणून, जनाई करीते हरी भजन, जनाई करीते हरी भजन, जीवनामध्ये समाधानी होत्या, मन स्थिर होतं. म्हणून जीवनामध्ये भगवान परमात्मा जगाचा मालक जात्यावर दळणदळू लागण्यासाठी येत होता. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, जेव्हा संताच्या चरणावरती नतमस्तक व्हाल, मन स्थिर कराल, तेव्हा जीवनामध्ये समाधानी व्हाल. म्हणून झाले समाधान आणि पायी विसावले मन. म्हणून जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, असे संत महात्मा मंडळी जेव्हा आपल्या संगतीमध्ये येत आहेत, घर म्हणजे आपलं घर राहण्याचं घर नाही, किती मजली काही गरज नाही, घेणं देणं नाही. घर कोणतं? भगवान परमात्म्यानं सुंदर असा नरदेह दिलेलं म्हणजे घर. या देहाला जन्माला आल्याच्या नंतर जेव्हा संताची संगती होते, तेव्हा तोच सण दिवाळी आणि दसरा याहूनही मोठा असेल अभंगाचं शेवटचं चरण.
आले घरा तुका म्हणे आले घरा दसरा तोची दिवाळी दसरा दसरा दसरा
टाळी वाजवायची. वाजवा ना जोरात, मनातून वाजवा. क्या बात. टेम्पोत घालून रोज फिरावं काय तुम्हाला सोबत घेऊन. तेवढं आहे. असो वारकरी संप्रदायामध्ये सांगेल पहा, लक्ष देऊ नाही का. हां, अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराज सांगतायत, तुका म्हणे आले घरा तुझी दिवाळी दसरा. संत जेव्हा घरी येतात की ज्या संताची संगती झाली म्हणून धन्यतेचा दिवस ठरला आहे. संताची संगती झाली म्हणून पाप दैन्य नष्ट झालंय. संताची संगती झाली जेव्हा जीवनामध्ये समाधानी होतो, आणि समाधानी करण्याची क्षमता फक्त संतांमध्ये आहे. म्हणून आपलं मन संताच्या चरणावरती स्थिर करणं गरजेचं आहे. असे संत जेव्हा आपल्या घरी येतील, तो सण दिवाळी आणि दसरा याहूनही मोठा असेल. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती करायचा. महिला पुरुष घ्या, राधा का किसरा का दगडा का तोंडा. रामभावता ते घ्या हातवरती, सरळ सरळ घ्या. हां, चहा आहे तुम्हाला कीर्तन संपल्यावर. सरळ हात वरती घ्या. ज्याच्या हातावरती नाही येणार त्यांना त्यांच्या त्यांच्या शेजारच्याची शपथ आहे. सरळ सरळ, क्या बात आहे. सगळ्यांनी भजन करायचं सोबत. सुंदर असं हनुमानजीचं मंदिर आपल्या प्रांगणामध्ये मारुती रायांच्या कृपा आशीर्वादाने सप्ताह जे चालू आहे, हाच भगवान हनुमंतरायांचा आशीर्वाद कायम आपल्यावरती राहावा यासाठी माझ्यासोबत सगळ्यांनी भजन करायचंय. जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ